लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल व जर तो तुम्हाला आवडला तर कृपया तुम्ही तो लाईक करावा व तुम्ही इतरांबरोबर शेअर करावा व संदेशाचे नोटिफिकेशन आणि नवीन येणारे संदेश तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, इन्व्हेस्टिंग अवर लाईफ इन लॉर्ड जीसस क्राइस्ट। येशू ख्रिस्तामध्ये आपले जीवन गुंतविणे। प्रियजन हो, आजच्या जगामध्ये आम्ही सगळीकडे पाहत आहोत की अनेक लोक व्यस्त आहेत गुंतवणुकीसाठी। आपला पैसा ते अशा चांगल्या कंपनीमध्ये गुंतवू इच्छितात ज्या ठिकाणी त्यांना अनेक पटीने त्यांनी केलेली गुंतवणूक त्यांच्या पदरी पडेल आणि अशा प्रकारे गुंतवणूक करतात। अनेक जण गुंतवणूक करतात परंतु खात्री नसते, अनेकांचे पैसे बुडतात आणि त्यांना तोटा होतो। पण प्रिय भावांनो बहिणींनो, आज मी आपणा पुढे एका अशा विषयाबद्दल बोलू इच्छित आहे ज्यामध्ये जर आम्ही इन्व्हेस्टमेंट करू तर आमची इन्व्हेस्टमेंट मध्ये कोणताच धोका नाही। अशी इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक जर आम्ही करू तर ती किती चांगली ठरेल। आज मी आपणा सर्वांसमोर खरी गुंतवणूक काय आहे व आम्ही व्यक्तिशः कशात ती गुंतवणूक करायला हवी हे आपणा पुढे जबाबदारीने सांगू इच्छित आहे। आजचा हा विषय फार महत्त्वाचा असल्या कारणाने आपण सर्वांना माझी विनंती आहे की हा संदेश आपण सर्वजणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा। या विषयाचे आम्ही 2 भाग पाहणार आहोत। आजचा पहिला भाग मी आपणा पुढे प्रस्तुत करीत आहे। मत्तेय वर्तमान 6 अध्याय 19 ते 21 वचन मी वाचत आहे। पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, तेथे कसर व जंग खाऊन नाश करीतात आणि चोर घर फोडून चोरी करीतात। तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा, तेथे कसर व जंग खाऊन नाश करीत नाहीत व चोर घरफोडी करीत नाहीत व चोरीही करीत नाहीत, कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही लागेल। प्रभू या वाचलेल्या वचनावर आपला आशीर्वाद देव आणि या वचनाद्वारे आम्हाला आशीर्वादित करो, आमेन। प्रभू येशू ख्रिस्ताने लूका शुभवर्तमान 12 अध्यायातल्या 15व्या वचनात म्हटले, आणखी त्याने त्यांना म्हटले, सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा, कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही। अर्थात आज जगामध्ये आम्ही पाहत आहोत की जवळजवळ संपूर्ण जग हे पैशाच्या मागे धावत आहे। पैसा कमवण्यासाठी मनुष्य रात्रंदिवस परिश्रम करीत आहे। तर मग काय आम्ही परिश्रम करू नयेत काय? करावे। अर्थात आम्ही देवविषयक धनवान असावे हे आमच्या जीवनाचं प्राधान्य असलं पाहिजे। लूका शुभवर्तमान याच्या 12व्या अध्यायातल्या 21व्या वचनात प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले, जो कोणी स्वतःसाठी द्रव्य संचय करीतो व देवविषयक बाबतीत धनवान नाही तो तसाच आहे। अर्थात हे प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द आम्हाला विचार करण्यास लावतात। अर्थात आम्ही देवविषयक धनवान असावे हे आमच्या जीवनाचं प्राधान्य असलं पाहिजे। त्याचे कारण हे आहे की आमचे आयुष्य एका वाफेसारखे म्हणजे क्षणभंगूर आहे। उद्या काय होईल हे आम्ही समजत नाही। जशी वाफ थोडा वेळ दिसते मग दिसेनाशी होते, तसेच आमचे या पृथ्वीवरील जीवन आहे। अर्थात आमचे जीवन एकदम अनिश्चित असे या पृथ्वीवर आहे। अर्थात जर आम्ही आमच्या जीवनाकडे पाहिलं तर मनुष्य ज्या वेळेला तारुण्यात येतो, आपलं शिक्षण घेतो आणि त्यानंतर तो आपला आयुष्याचा सर्वाधिक भाग पैसा कमावण्यासाठी व्यतीत करीत असतो। प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले की हे मनुष्य, तू सारे जग कमावले आणि आपल्या आत्म्याचा नाश केला तर काय फायदा? अर्थात हे जीवनच असे आहे जेथे पैशाची राख एका क्षणामध्ये होते। आज आम्ही या जगामध्ये पाहतो की अनेक लोक स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करीतात। त्यांनी आपला बँक बॅलन्स बनवून ठेवलेला आहे। FD मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात। कोणी जमिनीमध्ये, कोणी घर बांधण्यासाठी, कोणी इमारत बांधण्यासाठी आपले पैसे गुंतविताना आम्हाला आढळतात। परंतु खरे पाहता आम्ही त्या संपत्तीचे मालक नाही। काही काळासाठीच ते फक्त आमच्याकडे आहे आणि वास्तविकता ही आहे की ते त्यानंतर आमच्याकडे राहणार नाही, ते दुसऱ्यांच्या हाती जाणार आहे। या जगातील सर्वच गोष्टी मग कितीही लाखो करोडो असे ना,
ते आमच्याकडे कायम राहणार नाहीत. ही वास्तविकता आहे. हे खरे आहे की ती संपत्ती असो, धन असो, ते प्रथम आम्हाला कोणाकडून तरी मिळाले व पुढे ते आम्हीही दुसऱ्यांना सोडून जाऊ. आम्ही या जगातील कोणतीही गोष्ट पकडून ठेवू शकत नाही. कितीही या जीवनामध्ये आम्ही कमवू, एका क्षणात ते हातांतून काढले जाते. आम्हाला आढळत आहे की आज एटीएम, बँक यांना लुटण्यात येत आहे. सोन्या चांदीचीही दुकानं लुटण्यात येतात. प्रियजन हो, या जगात काहीच हे स्थायिक नाहीये. अर्थात मागील काळामध्ये दरोडेखोर हे घरं लुटत असत, त्यावेळेला पैशांच्या नोटी लोक बाळगत होते. पण आज सायबर क्राईम वाढलेला आहे, कारण सर्व काही व्यवहार ऑनलाईन होत आहेत. आणि म्हणून आम्हाला दिसत आहे की आता ऑनलाईन चोर देखील आलेले आहेत, ज्यांचे लक्ष मनुष्यांच्या अकाउंटवर आहे. एक महापूर येतो आणि आम्ही पाहतो की घरच्या घर आखी वाहतात. ते आपल्या डोळ्याने पाहतात की माझं घर वाहून गेलेलं आहे, गाड्या वाहून गेलेल्या आहेत. विचार करा, ज्या वेळेला ते त्याकडे पाहतात आणि म्हणतात मी किती मेहनत केली होती यासाठी, एका क्षणात माझ्यापासून ते निघून गेलेलं आहे. रशिया आणि युक्रेनकडे पहा. या लढाईमध्ये युक्रेनचे लाखो लोकांनी आपली धनसंपत्ती गमावलेली आहे. ही संपत्ती गोळा करण्यासाठी त्यांनी फार परिश्रम केलेले होते. त्यांनी कधी विचारही केला नव्हता की असं काही होईल, युद्ध होईल आणि आमची सर्व धनसंपत्ती लुटली जाईल. याकोबाचे पत्र 4 अध्याय 13 ते 16 वचन मी आपणा पुढे वाचत आहे. अहो, जे तुम्ही म्हणता की आपण आज उद्या अमुक एका शहरी जाऊ, तेथे 1 वर्ष घालवू आणि व्यापारात कमाई करू, त्या तुम्हाला उद्याचे समजत नाही. तुमचे आयुष्य ते काय तुम्ही वाफ आहा, ती थोडा वेळ दिसते आणि मग दिसे नाशी होते. असे न म्हणता प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू असे म्हणा. आता तुम्ही गर्विष्ठ आहात म्हणून फुशारकी मारता. अशी सर्व प्रकारची फुशारकी वाईट आहे. या सर्व गोष्टी आमच्या समोर आज या जगात आम्हाला आढळतात. म्हणून या जगात ही भौतिक संपत्ती जमा करण्यासाठी फार वेळ खर्च करू नका, कारण खरी संपत्ती स्वर्गात साठविणे फार आवश्यक आहे. जर स्वर्गामध्ये संपत्ती साठवू, तेथे कोणी चोरी करण्यासाठी शिरणार नाही. तेथे धन आम्हाला साठविणे फार गरजेचे आहे. मार्क शुभवर्तमानाच्या 10व्या अध्यायात 17व्या वचनात आम्ही एक व्यक्ती पाहत आहोत जो येशू ख्रिस्ताकडे धावत आलेला आहे आणि येशू ख्रिस्तापुढे त्याने गुडघे टेकलेले आहेत. धुळीमध्ये तो नम्र झालेला आहे आणि येशूला तो विचारत आहे की गुरुजी, अनंत जीवन मिळण्यासाठी मला काय केले पाहिजे? आज हाच प्रश्न देवाला विचारून देवाकडे आम्ही चौकशी करायला हवी. त्या तरुणाकडे सर्व धन संपत्ती सर्व काही होते, परंतु तरीही त्याला रिकामे वाटत होते. आणि आज आम्हालाही असेच वाटणे फार गरजेचे आहे. परंतु आज आम्ही काय पाहतो? या जगामध्ये ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना देवाची गरज नाही. जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख येतात, समस्या येतात, संकट येतात, व्याधी येतात, तेव्हा मनुष्य देवाकडे येतो. तेव्हा त्याला कळते की मला देवाची गरज आहे. आजचे जग आणि आमचा समाज हा भौतिक सुख समाधानामध्ये राहत आहे. पैशांची काही कमतरता नाही, कोणत्या वस्तूंची कमतरता नाही. आणि बहुधा आम्हाला ही गोष्ट आढळते की संपन्नता, प्रॉस्पेरिटी ही मनुष्याला देवापासून अलग करते. परंतु येथे हा तरुण आम्ही पाहत आहोत, त्याला पडलेला प्रश्न फार गंभीर होता. अर्थात तो व्यक्ती काही ढोंगी नव्हता, तो एक सात्विक व्यक्ती होता. त्याला खरोखर अनंत जीवन हवे होते. परंतु काय झालेले आहे? तो योग्य व्यक्तीकडे आलेला आहे सार्वकालिक जीवनाचा प्रश्न घेऊन, आणि योग्य प्रश्न त्याने विचारलेला आहे आणि योग्य उत्तर ही प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला दिलेले आहे. मार्क शुभवर्तमान 10वा अध्याय 21वे वचन. येशूने त्याच्याकडे निरखून पाहिले व त्याच्यावर त्याने प्रीती केली. येशू सर्वांवर प्रीती करीतो आणि तो तुम्हाला आणि आम्हाला निरखून पाहतो. आमचे हृदय तपासतो की आमच्या मनात काय विचार आहेत. तो त्याला म्हणाला, तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे. जा, तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना देऊन टाक, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. परंतु हे शब्द ऐकून त्याचे तोंड उतरले व कष्टी होऊन तो निघून गेला, कारण तो फार श्रीमंत होता.
आजच्या जगाची हीच परिस्थिती आहे. अर्थात मनुष्य ज्या वेळेला देवापेक्षा धनावर फार प्रेम करीतो आणि 2 धनाची चाकरी आम्हाला करता येत नाही. अर्थात येशूने या व्यक्तीच्या हृदयात पाहिले की या व्यक्तीच्या अंतःकरणात पैशाचा लोभ भरलेला आहे. पैशाचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे मूळ आहे. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले की धनवानांचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणे फार कठीण आहे. त्यापेक्षा उंटाला सुईच्या नाकांतून जाणे सोपे आहे, परंतु देवाला सर्व काही शक्य आहे. काय लाभ आहे आम्हाला या पृथ्वीवर प्रसिद्ध होऊन जर स्वर्ग आमचे नाव जाणत नाही. या जगात आम्ही पाहतो की प्रत्येक व्यक्ती आपलं जीवन कशात तरी गुंतवीत असतो. अर्थात ते करिअर असू शकते, विवाह असू शकतो, मुलांची जोपासना असू शकते. अर्थात जीवन आमच्या हाती सोपवून देण्यात आलेलं आहे देवाकडून. म्हणून आमचा प्रत्येक दिवस आम्ही कसा घालवतोय त्यावर जीवनाची गुंतवणूक अवलंबून आहे. जगभरात मोठमोठे व्यापारी आहेत, ते रोज विचार करीतात की कुठे पैसे माझे मी गुंतवावे, परंतु त्या गुंतवणुकीविषयी सुरक्षितता त्यांना हवी असते, यासाठी की अनेक पटीने ते नफा कमावू शकतील. अर्थात ते नफा कमाविण्यासाठी सतत संधी शोधत असतात. गुंतवणुकीमागे उद्देश असतो उत्तम नफा मिळविणे. अर्थात त्यासाठी सर्वप्रथम त्यांना भांडवल गुंतवावे लागते, अन्यथा ते काहीही करू शकत नाही. अर्थात पैशाचा विषय आला तर आम्ही सर्वच जण कष्टाचा कमावलेला पैसा फारच काळजीपूर्वकरित्या गुंतवितो. कधीही पैसा गुंतविण्यापूर्वी आम्ही नीट अभ्यास करीत असतो, आम्ही बोलणी करीत असतो, मोजमाप करीत असतो, वाटाघाटी करीत असतो. खात्री पटल्यावरच आम्ही गुंतवणूक करीत असतो. अनेक लोक धोका पत्करून गुंतवणूक अविचाराने करीत असतात. अर्थात ती गुंतवणूक करण्यापूर्वी आम्हाला ज्ञान संपादन करावे लागते. आम्ही खूप विचार करीतो. आम्ही गुंतवणूक करण्यापूर्वी त्याचा तपास करीतो. अर्थात ती बँक असो की कोणती कंपनी असो जी आम्हाला नफ्याची हमी देते, तर त्यावर भरोसा करावा की नाही हा प्रश्न देखील आम्हाला पडतो. कारण आम्ही त्या व्यक्तीला ओळखत नसतो, त्या कंपनीला ओळखत नसतो किंवा त्या बँकेला आम्ही ओळखत नसतो. अनेक लोकांकडे पैसे खूप आहेत, परंतु ते गुंतवित नसतात, कारण त्यांना भरोसा वाटत नाही. लाखो करोडो लोकांना त्या कंपनीने धोका दिलेला आहे. त्यांना भरोसा देणारा, खात्री देणारा, गॅरंटी देणारा हवा आहे. भरोसा हा विषय जेव्हा येतो तेव्हा आम्ही त्या कंपनीला किती ओळखतो त्यावर सर्व अवलंबून आहे. अर्थात आम्ही प्रभूला किती ओळखतो व कसे ओळखतो हा फार महत्वाचा प्रश्न आहे. मी पैशाच्या गुंतवणुकीविषयी बोलत नाहीये, तर मी ह्या विषयावर बोलत आहे जे अतिशय महत्वाचे आहे, आणि ते म्हणजे आमचं जीवन आम्ही कशात गुंतवायला हवे. पवित्र शास्त्र बायबल देखील आम्हाला स्वर्गीय गुंतवणुकीविषयी सांगते. जेव्हा प्रश्न देवामध्ये गुंतवणुकीचा येतो तेव्हा त्यावर आज जग विचारही करू इच्छित नाही. कोणीही व्यक्ती प्रभूला सहज ओळखू शकत नाही. त्यासाठी त्याला प्रभूचरणी आपला वेळ, एनर्जी खर्च करणे गरजेचे आहे. दररोज देवाबरोबर संवाद केला गेला पाहिजे. तेव्हा देवाविषयी आमच्या जीवनामध्ये भरोसा व खात्री निर्माण होते व त्या देवाशी आमचे नाते प्रेमाचे व पक्के होते, निश्चित होते. आणि तेव्हा आम्हाला खात्री पडते की माझी फसवणूक होऊ शकत नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही देवाला प्रथम स्थान द्यायला हवे. ही आमची सर्वात बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे, कारण यामध्ये आमची उन्नती आहे. ज्या व्यक्तीला ही गोष्ट कळते त्याला देवाकडून विपुल अनुग्रह प्राप्त होतो. या जगात शरीराने जन्मल्याने आम्हाला या पृथ्वीवरील आमच्या भारत देशाचे नागरिकत्व आम्हाला मिळालेले आहे. पण ज्या वेळेला आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्या जीवनामध्ये स्वीकारले आणि त्यावेळेला त्या अविनाशी बीजाद्वारे त्याने आम्हाला जन्म दिला आणि आम्ही देवाची लेकरे बनलो. प्रत्येक नवीन जन्म प्राप्त केलेला व्यक्ती देवाची सृष्टी, नवीन सृष्टी बनल्या कारणाने तो 2 जगात राहत असतो. अर्थात आम्हाला स्वर्गाचं नागरिकत्व मिळालं. आम्ही एकच व्यक्ती पण दोन्ही वेगवेगळ्या जगात राहणारे. आम्ही दोन्ही जगामध्ये एकाच वेळेला राहतोय.
जसे या डोळ्याने हे जग या पृथ्वीवर आम्ही पाहत आहोत, असेच खरेखुरे जग एका वेगळ्या आयामामध्ये आहे व तेथे आम्ही स्वर्गीय संपत्ती साठवावी ही देवाची इच्छा आहे. अर्थात ज्या वेळेला आम्ही देवामध्ये आमचं जीवन गुंतवितो तेव्हा आमच्या गुंतवणुकीची खात्री देव देतो. जेथे खात्री आहे, गॅरंटी आहे, तेथे धोकाच नाही, अपेक्षा भंग नाही, निराशा नाही, चिंता नाही, कारण खात्री आहे. म्हणून ख्रिस्तामध्ये गुंतवणूक करण्याची आम्ही आजच निवड केली पाहिजे. म्हणून तुम्ही तुमचे जीवन, तुमची वेळ, तुमचा पैसा, तुमचे टॅलेंट आणि जे काही सर्व तुमच्याकडे आहे ते ख्रिस्तामध्ये गुंतवा, कारण देवाने त्याविषयी निश्चित खात्री दिली आहे की तो त्यावर उत्तम लाभ रिटर्न देणारच. आज आम्ही पाहतो की ज्या वेळेला गुंतवणुकीचा विषय येतो तेव्हा मार्केटची परिस्थिती काय चालली आहे हे पहिलं पारखलं जाते, कारण तदनुसार गुंतवणूक किती आणि कशी करावी ही त्या गोष्टीवर अवलंबून असते. अर्थात परिस्थिती तपासली जाते की या स्थितीमध्ये गुंतवणूक करणे योग्य आहे की नाही. आमचा भरोसा व निश्चिती जर पक्की ख्रिस्त येशूवर बसलेली असेल तर आमच्यावर परिस्थितीचा काही एक विपरीत परिणाम होणार नाही. अर्थात ही आहे खात्री, कारण परिस्थिती काहीही का असेना आमचे काहीही बिघडवू शकत नाही. ही खात्री या संपूर्ण विश्वात फक्त ख्रिस्तामध्ये आहे. तेव्हा आमचे डिपॉझिट किंवा एफडी ही एकदम सुरक्षित आहे हे आम्ही समजायला हवे, कारण आमच्या गुंतवणुकीचे मूल्य जर वाढले तर मग आम्हाला पक्की खात्री होते की सगळं काही म्हणजे आपले सर्वस्वच आम्ही त्यात गुंतवायला हवे. मत्तेकृष्ण वर्तमान याचा 13वा अध्याय याचं 44 वचनापासून मी वाचत आहे. स्वर्गाचे राज्य शेतात लपविलेल्या ठेवीसारखे आहे. ती कोणा एका मनुष्याला सापडली आणि त्याने ती लपवून ठेवली. मग आनंदाच्या भरात तो जातो, आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो. 45 वचन. आणखी स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्यांचा शोध करणाऱ्या कोणा एका व्यापारासारखे आहे. त्याला एक अति मौल्यवान मोती आढळले. मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि ते विकत घेतले. येथे लपविलेली ठेव किंवा हे अतिशय मौल्यवान मोती हे ख्रिस्त येशूला दर्शवितात. हा दृष्टांत त्या व्यक्तीला दर्शवितो जो ख्रिस्त येशूमध्ये आपली गुंतवणूक करायला तयार आहे. त्याने येशू ख्रिस्ताचं महत्व ओळखलेलं आहे आणि या कारणामुळे वचन त्या ठिकाणी म्हणते आनंदाच्या भरात तो जातो आणि आपले सर्वस्व विकतो. हीच गोष्ट येशू ख्रिस्तासाठी आम्ही करावी ही देव आम्हाला या दाखल्यांतून शिकवित आहे. अनुवादाचं पुस्तक 6वा अध्याय 5वं वचन म्हणते, तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. अर्थात देव आमचे हृदय मन जाणतो. आम्ही देवावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण शक्तीने प्रीती करावी ही देवाची आमच्याकडून अपेक्षा आहे व ही देवाची सर्वात मोठी आणि पहिली आज्ञा आहे. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये पित्याच्या बिझनेसमध्ये होता. ही गोष्ट आम्हाला लूक 2 मध्ये आढळते. आणि आज तुम्ही आणि आम्हीही प्रत्येक नवीन जन्म प्राप्त झालेला ख्रिस्ती हा पित्याच्या बिझनेसमध्ये आहे. यासाठीच तर त्याने आम्हाला या जगात ठेवले आहे की आम्ही देवाचा बिझनेस करावा. तिमोथेला दुसरे पत्र याचा 1ला अध्याय याचं 12वं वचन म्हणते, या कारणाने ही दुःखे मी सोसित आहे तरी मी लाज धरीत नाही, कारण मी ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे त्याला मी जाणतो आणि तो माझी ठेव त्या दिवसासाठी राखावयास शक्तिमान आहे असा माझा भरोसा आहे. संत पॉल ही गोष्ट सांगत आहे की ज्याच्यावर मी विश्वास ठेवला आहे त्याला मी जाणतो. अर्थात संत पॉलाला ही गोष्ट माहित आहे, तो जाणत आहे की त्याने आपली ठेव कशात गुंतविलेली आहे. एकदम गॅरंटेड रिटर्न त्यामध्ये आहे आणि म्हणून तो आपला भरोसा, खात्री देत आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की कुठेही गुंतवणूक करण्यापूर्वी प्रथम आम्हाला त्या गोष्टीचं ज्ञान हवे. एखाद्या गोष्टीचे परिपूर्ण ज्ञान आम्हाला खात्री देते, ते आतून शिकविते, हे असे कर, असे करू नको. अर्थात ते ज्ञान मार्गदर्शन करीते. तसा पवित्र आत्मा आम्हाला ज्ञान देतो व पावलोपावली मार्गदर्शन करीतो व योग्य व अचूक प्रेरणा देतो. देवाची वचने आम्हाला ख्रिस्तामध्ये गुंतवणूक करण्यासाठी खात्री देतात. ती वचने आम्हाला आश्वासने देतात की देवाची प्रत्येक वचने सजीव आहेत, जिवंत आहेत आणि देव हा न बदलणारा व्यक्ती आहे.
अर्थात देव आपला शब्द कधी पालटत नाही. एखादी कंपनी, बँक आम्हाला म्हणेल की मी तुम्हाला 14% डिव्हिडंड देईन, परंतु काहीही खात्री नाही. ती कंपनी म्हणते अरे मार्केटमध्ये फ्लक्च्युएशन फार होते, त्यामुळे गुंतवलेली भांडवली रकमेच्या अर्धीच तुम्हाला मिळू शकते. काय आम्ही काही करू शकतो? काहीच आम्हाला करता येणार नाही. पूर्ण तोटा आम्हाला आढळतो. येथे देव खात्री देतो, असे जसे आम्ही वचनाशी, देवाच्या वचनाशी आम्ही जोडले जातो, ती प्रत्येक आश्वासने, अभिवचने आम्ही स्वतःला लावून घेतो, तेव्हा ती अभिवचने आमच्या जीवनात कार्य करीतात. अनेक जण देवावर भरोसा करण्यास कचरत आहेत. या जगात मनुष्य व कंपन्याही आपले शब्द बदलतात. देवाविषयी खास वैशिष्ट्य हे आहे की तो न बदलणारा देव आहे. म्हणजे काय? तो आपला शब्द कधी बदलत नाही. म्हणून आम्ही येशूकडे यायला हवे व म्हणायला हवे, हे प्रभू येशू, तूच माझ्या जीवनाचा निर्माण करता आहेस. हा श्वास तू दिला आहे, हा रंग मला तू दिला आहे, हे शरीर, यात शक्ती, ताकद, आरोग्य तू दिले आहे. माझा स्त्रोत हा तूच आहेस, म्हणून मी तुला तुझ्या वचनासह घेतो. ही गोष्ट जिथपर्यंत आमच्यात घडत नाही तोपर्यंत कार्याला आमच्यात सुरुवात होतच नाही. तुम्ही केवळ वचन ऐकून काहीही फायदा होणार नाही. जिथपर्यंत तुम्ही त्यासाठी कृती करीत नाही तर काहीही गुंतवणूक होणार नाही. देव म्हणतो, जर तू माझ्यामध्ये गुंतवणूक करशील तर तुला तोटा नाहीये. कारण रोमकरासपत्र 8:28 म्हणते, परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास, म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यास, देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. अर्थात आम्ही देवावर प्रेम करणारे हवे, आणि आम्ही जे नवीन जन्म प्राप्त केलेले आहोत, आम्ही त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेले आहोत. म्हणून आम्ही ख्रिस्त येशूमध्ये केलेली गुंतवणूक ही आमच्यासाठी सर्व गोष्टी मिळून कल्याणकारकच होईल याची खात्री देत आहे. अर्थात आमच्या जीवनात अनेक चढ उतार येतील, पण आमच्या जीवनाचे सर्व चढ उतार हे त्या देवाच्या हातात आहे, जो सार्वभौम देव आहे, ज्याचं संपूर्ण सृष्टीवर पूर्ण नियंत्रण आहे. आमच्या जीवनातील कणाकणावर, रेणूवर त्याचं पूर्ण नियंत्रण आहे. तो त्या सर्व चढ उतारांतून यासाठी नेतो की आम्ही त्याच्यावर किती भरोसा करतो हे तो पारखतो. म्हणून उतारातही तो कितीही तळाशी आम्हाला घेऊन गेला तरी आम्हाला घाबरण्याची गरज नाही. योनाला देवाने निनवेत जाऊन देवाचं वचन पश्चातापाचं त्यांना कळविण्यास सांगितले होते, परंतु योना पिकनिकला जायचं ठरवतो आणि त्यावेळेला तो एका बोटीत बसतो आणि ती बोट प्रवासात असताना तुफानामध्ये सापडते. त्या ठिकाणी योनाची चिठ्ठी निघते आणि योना म्हणतो, एक काम करा, मलाच फेकून द्या. देवाने त्या समुद्रामध्ये एक मासा सज्ज केला होता. का बरे योनाने सांगितले मला समुद्रात फेका? त्याला देवावर पक्की खात्री होती. अशीच खात्री आम्हालाही हवी की देव कधीही मला सोडून जाणार नाही, मला टाकणार नाही. जेव्हा आम्हाला खात्री होते ख्रिस्ताच्या प्रेमाची, आशीर्वादाची, त्याने दिलेल्या पाप क्षमेची, तेव्हा आम्ही इतरांनाही ते सांगू लागतो. हेच काम ख्रिस्ताच्या मंडळीचे आहे. आम्ही का सांगत नाही? कारण व्यक्तिशः आम्ही ख्रिस्ताशी जोडलेलो नाहीत, म्हणून त्याचे आम्ही साक्षीदार ठरत नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याने केलेल्या गुंतवणुकीवर चांगल्या प्रकारचा नफा त्याला मिळतो, तेव्हा तो दुसऱ्यांना, जे त्याच्या परिचयात आहेत, त्यांना सांगितल्याशिवाय राहत नाही. हेच कार्य आम्हाला ख्रिस्ताविषयी करणे फार गरजेचे आहे. प्रियजन हो, आजच्या या घडीला हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे की हे माझं क्षणभंगुर जीवन एके दिवशी समाप्त होणार आहे, आणि तेव्हा ते समाप्त झाल्यावर मी नक्की कुठे जाईन? काय मला सार्वकालिक जीवन मिळाले आहे? काय माझ्या आत्म्याचा उद्धार झालेला आहे? काय माझ्यासाठी स्वर्गात संपत्ती मी साठविलेली आहे काय? प्रियजन हो, आम्हाला आमच्या स्वतःच्या आत्मपरीक्षणाची फार फार आवश्यकता आहे. हा प्रश्न करमणुकीचा नाही, परंतु गांभीर्याचा आहे. या विषयाची समाप्ती आम्ही दुसऱ्या भागामध्ये करणार आहोत, म्हणून आपण सर्वांना विनंती आहे की आपण सर्वजणांनी दुसरा भाग आवर्जून पाहावा. थँक्यू. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपणा सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. गॉड ब्लेस यू. आजचा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल
आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.